जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सायद्रमध्ये आपलं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबातमध्ये। सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कामगार संघटना महाराष्ट्र राज्य शाखा कोपरगाव तालुक्याच्या वतीने तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसंदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते तहसील कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात आला। उठ सैनिका जागा हो, संघर्षाचा धागा हो, श्रमिक मजदूर संघाचा विजय असो, शालेय पोषण आहार संघटनेचे विजय असो आदी घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर आला। मोर्चा प्रसंगी जिल्हा अध्यक्ष सविता महेंद्र विधाते, जिल्हा सचिव विद्या अभंग, कोपरगाव तालुका अध्यक्ष प्रकाश पान पाटील आदींनी आपल्या भाषणातून 20 वर्षापासून 300 रुपये पगारापासून पोषण आहाराचे काम करत असताना ते सांगितले। काही ठिकाणी चुली तर काही ठिकाणी याचा वापर होत आहे। या ठिकाणी दुर्घटना घडली तर आम्हाला विम्याचे संरक्षण नाही। कमी पगारात झाडून घेण्यापासून स्वच्छतागृह स्वच्छ करण्याचे काम करावे लागते। तुटपुंजा पगारावर काम करणारे हे शासनाचे कर्मचारी आहेत। एक तर आम्हाला दारिद्र्य रेषेखाली कार्ड द्या किंवा अधिवेशनात 15,000 रुपये पगार करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यामध्ये म्हटले आहे की केंद्र सरकारचे किमान वेतन कायद्याप्रमाणे किमान वेतन रुपये 15,000 रुपये मिळाले पाहिजे। शासन नियमाप्रमाणे शासकीय सेवे सामावून घ्या। ज्या शाळेमध्ये आहार शिजवण्यासाठी भांडे कमकुवत आहेत त्यांना नवीन भांडी द्यावी। इतर केडर्स प्रमाणे स्वयंपाकी मदतीस यांना विमा संरक्षण मिळाले पाहिजे। इतर आस्थापनाप्रमाणे पुरेसे युनिफॉर्म मिळावा। कोणत्याही कर्मचाऱ्याला विनाकारण कामावरून काढण्यात येऊ नये। वरील मागण्या आपल्या मार्फत शासन दरबारी मांडून त्या सोडवाव्यात अशी तालुका संघटनेच्या वतीने विनंती करण्यात आली आहे। मोर्चास उपाध्यक्ष मोनाली ठाणगे, सुरेश गायके, सोनाली उगले, पूजा बोरकर, वाल्मिक पाठक, कल्पना क्षीरसागर, आशा घोलप, सारिका गडाख, बाबासाहेब खरे, सुहास गायकवाड, शेख गुलाब, मीनाक्षी तांबे गायकवाड, सुरेश गायके आदीही हजर होते। सहकार मंत्री शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी माणुसकी धर्म जपत एका अपघातग्रस्त जखमी युवकास तातडीने स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पोहोचवून त्याचे प्राण वाचवले। विवेक भैया कोल्हे हे अक्षरशः देवदूत सारखे त्या जखमी तरुणाच्या मदतीला धावून आल्याने त्याला जीवदान मिळाले। या घटनेतून विवेक भैया कोल्हे यांनी संकटात सापडलेल्या माणसाला मदत करून माणुसकीचे दर्शन तर घडवलेच, पण लोकप्रतिनिधी कसे वागावे याचे आदर्श उदाहरण समाजासमोर उभे केले आहे। युवा नेते विवेक कोल्हे बुधवारी रात्री आपल्या गाडीतून जात होते त्यावेळी कोपरगाव तालुक्यातील धामोरी फाटा येथे साईबाबा मंदिरासमोर एक तरुण जखमी अवस्थेत पडला असल्याने त्यांना दिसले। त्यांनी क्षणाचाही विचार न करता स्वतः गाडीत उतरून त्या तरुणाकडे धाव घेतली। सदर तरुण मदतीच्या प्रतीक्षेत बराच वेळापासून रस्त्यावर पडलेला होता। या रस्त्यावरून अनेक वाहने जात होती परंतु कोणीही त्या तरुणाच्या मदतीस थांबत नव्हते। अशा वेळी विवेक कोल्हे यांनी ताबडतोब रुग्णवाहिकेचा पाचारण केले। एवढ्यावरच न थांबता त्यांनी प्रसंगावधान राखून ताबडतोब आपल्या गाडीतून त्या जखमी तरुणाला उपचारासाठी चासनळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। सदर जखमी युवकाला विवेक कोल्हे यांनी तात्काळ स्वतःच्या गाडीत रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचा जीव वाचला। त्यानंतर विवेक कोल्हे यांनी स्वतः चासनळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन त्या जखमी युवकाची भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली। तसेच आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना सदर युवकावर योग्य ते उपचार करण्याची सूचनाही दिली आहेत। शिर्डी येथे देशासह विदेशातून नागरिक येतात। अनेक नागरिकांसाठी विमानतळ परिसरात MTDCच्या सहाय्याने टुरिझम हेल्प डेस्क उभारण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या। जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूची व जिल्ह्यातील माहिती दर्शविणारे फलक विमानतळ परिसरात उभारण्यात यावेत। परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबरोबर परिसरात पशुपालन करणाऱ्या पोल्ट्री फार्म चालकांना मृत्यू झालेल्या पक्ष्यांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना द्याव्यात। याबाबत नियमितपणे तपासणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत। जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी राज्यातील सरकारी कर्मचारी आजपासून संपावर आहेत। कर्मचारी संघटनेचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत काल बैठक झाली, मात्र या बैठकीत कोणतीही ठोस तारीख न दिल्याने संघटनेने संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे। राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली। या संपामुळे शासकीय कामासोबत आरोग्य विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। नगरमधील सुमारे 25,000 कर्मचारी संपावर गेले आहेत। नगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला आहे। निदर्शनानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे। जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा निर्धार संघटनेने घेतला आहे। राज्य सरकारने आश्वासन लेखी स्वरूपात द्यावं किंवा मग अधिवेशनादरम्यान पलटवार हा विषय चर्चेला घेऊन यावर योग्य तोडगा काढण्यात संदर्भात निर्णय घ्यावा अशी संघटनांची मागणी आहे।
शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या महिलांना मिळणारा तुटपुंजा पगार व इतर विविध मागण्यांसाठी श्रमिक मजदूर संघाच्या वतीने जामखेड नेवासे येथील तहसील कार्यालय मंगळवारी सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात आला. जामखेड बस स्थानकापासून मोर्चा काढण्यात आला असून यावेळी जामखेड व खेड्यापासून मोठ्या प्रमाणावर महिला आल्या होत्या. जिल्ह्याच्या खबरबातमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती. रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातमी. शेवगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 2 गटात वादविवाद होऊन काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी फिर्याद दाखल करण्याबाबत रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू होता. सर्व गोंधळानंतर रात्री उशिरा सरकारतर्फे पोलिसांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत गोपनीय शाखेचे मदतीस पोलीस कर्मचारी संतोष हरिभाऊ वाघ यांनी फिर्याद दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी, श्रीरामपूर, लोणी, राहुरी, संगमनेर तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल सोनसाखळी चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने पाठलाग करत मुसक्या आवळल्या. आरोपींकडून चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफाला आरोपी करण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपी विरोधात विविध पोलिसांना चोरीचे 29 गुन्हे दाखल आहेत. सचिन लक्ष्मण ताफे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आमदार रोहित पवार यांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेवर नागपूरमध्ये पोलिसांनी लाठीमार केल्याच्या निषेधार्थ जामखेड आणि खर्डा येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सांगवी सूर्य येथे शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी 2 गाड्या चारा वाटण्यात आला. शेतकऱ्यांची जनावरे जगली पाहिजेत या प्रामाणिक हेतूने आम्ही जनावरांसाठी चारा वाटप करणार आहोत असे बाजार समितीचे सभापती बाबाजी तरटे यांनी व्यक्त केलं आहे. हवामान बदलत्या संकटाला तोंड देत बळीराजा आर्थिक संकटात असताना शासन त्यांची दखल घेत नसल्यामुळे गोळेगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात संदीप फुंदे यांचे 8 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते. परंतु नायब तहसीलदार राहुल गुरव यांच्या लेखी आश्वासनानंतर ते मागे घेण्यात आलं आहे. जिल्ह्याच्या खबरबातमध्ये ते सांभाळत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.